नांदुरकीचा वृक्ष आजही सळसळतो. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज. आम्ही जातो आपल्या गावा, आमचा रामराम घ्यावा, असे म्हणत खुद्द भगवंताने पाठविलेल्या विमानात बसून सदैह वैकुंठाला जाणारे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला एक संत पुरुष मिळाला. मान्यतेनुसार तुकाराम बीज म्हणजेच संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवशी द्वितीयेच्या मध्यान्ही भर उन्हात देहूमधील इंद्रायणीच्या काठावरचा नांदुरकीचा पुरातन वृक्ष श्री भगवंतांच्या आगमनाची चाहूल लागताच ही शकुन लक्षणे दाखवत सळसळतो. वाऱ्याच्या अतितीव्र वेगाने आसमंत सुगंधित होतो. इंद्रायणीचा पावन काठ भगवंताच्या दिव्य पदस्पर्शाने शहारतो. समोर साक्षात भगवंतांना पाहून जगद्गुरू श्री तुकोबारायांचा कंठ आजही तितकाच दाटतो. क्षणात त्यांचे हात अत्यंत प्रेमाने श्री भगवंतांच्या चरणांना मिठी मारतात आणि नेत्रांतून अविरतपणे आनंदबिंदू वाहतात. ज्यांनी भगवंतांचे श्रीचरण ते पुन्हा एकदा धुवून काढतात. श्री भगवंत देखील आपल्या या प्रिय भक्ताला अतिशय आनंदाने अभिमानाने उराशी कवटाळतात. तोच अपूर्व, अलौकिक आणि अद्वितीय वैकुंठ गमन सोहळा पुन्हा नव्याने साकारतो. इसवी सन 1609 मध्ये वसंत पंचमीला म्हणजेच माघ शुद्ध पंचमीला त्यांचा जन्म झाला आणि 1650 मध्ये फाल्गुन कृष्ण द्वितीयेला अवघ्या वयाच्या 41व्या वर्षी भगवान पंढरीरायांच्या साक्षीने महाराज सदैह वैकुंठाला गेले. भागवत धर्माचा कळस होण्याचे महाभाग्य लाभलेले आणि अभंग रूपाने तुकोबा महाराष्ट्रांच्या हृदयात सामावले. त्यांच्या अभंगांतील गोडवा, भाषेची रसाळता खरोखरच अतुलनीय. आपल्या अभंग लेखनांबरोबरच गवळणीही रचणाऱ्या तुकोबा महाराजांच्या साहित्याचा वारकरी, साहित्यिक, अभ्यासक, ईश्वरभक्त त्याचबरोबर सामान्य रसिक आजही अभ्यास करतात. त्यांच्यासारख्या साक्षात कार्य आणि निर्भीड संताने एका विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदार्थ स्वतःच्या अभंगवाणीतून सामान्य जनतेपर्यंत प्रवाहित केला आणि त्याचा अनमोल झरा तळागाळापर्यंत पोहोचला. एका सामान्य व्यक्तीप्रमाणे साधे आयुष्य वाट्याला आलेले असतानासुद्धा तुकोबांनी आपल्या आयुष्याचे सोने केले. मोठ्या कठीण परिस्थितीत माणसाला तरुण जात जगण्याचा वेगळा अर्थ समजून घेतला पाहिजे. विठू माऊलीच्या भक्तीचे रहस्य उघडता उघडता त्यांनी अतिशय चांगल्या शब्दात व्यवहाराची शिकवण जनमानसाला दिली. भागवत भक्तीची कथा खांद्यावर घेऊन तुकोबांनी सामान्य माणसाच्या काळजाचा ठाव घेणारी अभंगरचना केली आणि आपली प्रतिभा अजरामर केली. संत तुकाराम महाराज एका सुखवस्तू कुटुंबात जन्माला आले. वंशकुळी मोरे आणि आडनाव अंबिले असलेले तुकोबा हे 3 भावंडांमधील मधले. काही काळातच आईवडील गेले आणि कुटुंबावर एक संकटाचे डोंगर कोसळू लागले. ते कर्जबाजारी झाले. अशा परिस्थितीतच तुकोबा भगवान भक्तीत मग्न झाले. प्रत्येक प्रसंगात आलेले अनुभव ते अभंगांमधून शब्दबद्ध करू लागले. संसारात वागत असताना सुखदुःखही येणारच, परंतु त्यामध्ये गुंतून न राहता आयुष्यात पुढे कसे जायचे याबद्दल मोलाचे मार्गदर्शन तुकोबा आपल्या अभंगांमधून करतात. अत्यंत कठीण परिस्थितीतून मार्ग काढत ते जगाला चांगल्या विचारांचे अमृत उपलब्ध करून देतात. मराठी भाषा म्हणजे माऊली तुकोबांची भाषा असे समीकरणच जणू आता रूढ झाले आहे. तुकोबांचे अजरामर अभंगवाणी ऐकली की आजही जनसामान्यांच्या तोंडून भक्तिरूपाने प्रत्यक्ष श्री तुकाराम महाराजच आपल्याला आशीर्वाद देत आहेत असा भास होतो. अत्यंत प्रबळ आत्मविश्वासू, सोबतच सडेतोड आणि परखड पण त्याच वेळी मनाने अतिशय साधे आणि सरळ असलेले श्री तुकोबाराय हे खरोखरच विलक्षण अवतारी पुरुष होते. धन्यवाद.